नमस्ते मैत्रिणींनो, आज मी भरलेल्या मिरच्या बनवणार आहे आणि ह्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत इथे। त्याच्यासाठी मी आधी वाटण तयार करते। त्याच्यासाठी ओलं नारळ अर्धी वाटी घेतलेलं आहे, त्यात थोडी फ्रेश कोथिंबीर टाकून मी हे वाटण तयार करून घेते आहे। आपलं वाटण तयार केलेलं आहे, फक्त ओलं नारळ आणि कोथिंबीरीचं वाटप आहे। त्याच्यामध्ये मी 2 लसणाच्या पाकळ्या सुद्धा घेतलेल्या आहेत, तुम्हाला दाखवलेल्या नव्हत्या म्हणून। आता ह्या मिरच्या आपण अशा प्रकारे उभ्या चिरून घेतोय, फक्त एकाच बाजूने चिरणार आहोत। अशा प्रकारे एकाच साइडने फक्त ओपन करायचे आहेत आणि ह्या आपण आता भरणार आहोत। अशा प्रकारे आपण सर्व मिरच्या चिरून घेतल्यात। अशी एक कट मारून पूर्ण शेवटपर्यंत अशा प्रकारे ओपन करून घेणार। आपण ह्याच्यातल्या बिया काढायच्या नाही आहेत, कारण की त्याच बियांचा फक्त तिखटपणा ह्याच्यामध्ये असणार। ह्या मी 6 मिरच्या घेतलेल्या आहेत। मी क्रश केलेला लसूण घेतलेला आहे, ते हवा असेल तर वापरायचं, ऑप्शनल आहे। पण जर लसूणच्या पाकळ्या थोड्याशा त्याच्यामध्ये घेतल्या, 1-2 पाकळ्या जरी मी घेतल्या, मी ह्याच्यामध्ये 2 पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूणच्या वाटणामध्ये, तर मिरचीचा स्वाद अजून चांगला येतो। थोडासा गरम मसाला घेतलेला आहे, हळद आणि चवीप्रमाणे मीठ घेणार आहोत आपण। आता मी जो तयार केलेला वाटण आहे तो मी अगोदर काढून घेते आहे, तो नंतर वापरते। त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच गरम मसाला, आपण एवढंच त्याच्यामध्ये वाटण करणार आहोत। चटणीसारखं भरायचं आहे। मी ह्याच्यामध्ये लसणाच्या 2 पाकळ्या ऑलरेडी घेतलेल्या आहेत, तुम्हाला पुन्हा सांगते। आणि लसूण हे ऑप्शनल आहे, पण जर टाकलं तर अजून टेस्ट चांगली येते। मी इथे खिसलेला खोबरंसुद्धा घेतलेला आहे, ज्याला वाटण तयार करायचं नसेल त्याने खिसलेलं खोबरं भरलं तरी चालेल। आणि अशा पद्धतीने मी याच्यामध्ये ही चटणी भरून घेते। याच्यामध्ये आपण मसाला किंवा हिरवी मिरची वापरलेली नाही आहे, कारण की मिरचीच्या बीमध्ये जो तिखटपणा असतो तो तिखटपणा आपल्याला ह्याच मिरचीमधून मिळणार आहे, म्हणून मी आतमधला बी काढलेला नाही आहे। अशा प्रकारे चटणी भरली ना की सगळी कशी आवडीने खातात। या मिरच्या मी कधी अशाच भरून वाफवते छान अशा, आणि बेसनचं बेटर बनवून त्याच्यामधून असा डीप करून भजीसारखं तळून काढते, त्यासुद्धा खूप छान लागतात। हे जे मी आता वाटण भरलेलं आहे हे मिक्सरला लावून तयार केलेलं वाटण आहे, ते चटणीसारखं भरलेलं आहे मी ह्याच्यामध्ये। अशा प्रकारे भरून घ्यायचं आणि ह्या आपण डीप फ्राय करणार, डीप फ्राय नाही शॅलो फ्राय करणार आहोत। आता इथे मी थोडंसं खिसलेला खोबरा घेतलेला आहे, ज्याला मिक्सरला लावायचं नसेल तर त्याने असं खिसलेला खोबरा घेऊन त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, हळद, गरम मसाला टाकून चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं। असं छान मिक्स करून एकजीव करून ते आपण ह्या कट केलेल्या मिरच्यांमध्ये भरू शकतो। याला वाटण तयार करून भरायचं नसेल त्याने खिसलेलं खोबरं भरून मिरची फ्राय केली तरीसुद्धा चालेल, त्यासुद्धा मिरच्या छान लागतात। मिरचीच्या वरचा जो कवर असतो त्याला एवढा फ्लेवर नसतो, ती थोडीशी कडवट असते, म्हणून व्यवस्थित छान अशी भाजून घ्यायची ती। हे असं मी
2 मिरच्या किसलेल्या खोबऱ्याने भरलेल्या आहेत आणि बाकीच्या मिरच्यांमध्ये मी वाटण तयार करून भरलेलं आहे. अशा पद्धतीने अजून एक मिरची बाकी आहे. आपण ह्या बाकीच्या मिरच्या भरलेल्या आहेत सर्व. अजून एक मिरची बाकी आहे, त्याच्यामध्ये आपण हे संपूर्ण सारण भरून टाकूया. अगदी टोकापर्यंत. अशा पद्धतीने आपण मिरच्या भरून घ्यायच्या. आता आपण फ्राय चांगलं गरम झालेलं आहे. मी त्याच्यामध्ये 1 चम्मच तेल टाकलेलं आहे. आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत, तर डीप फ्राय करायचं नाही आहे. त्याच्यासाठी मी थोडासा हिंग वापरते, किंचित हिंग, आणि स्वादासाठी मी लसूण टाकते. जो लसूण मी ते क्रश करून घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे, तो टाकते. कारण की मिरचीची जी साल आहे, तुम्हाला सांगितलं मी मगाशी, मिरचीची साल आहे ही कडवट असते, त्याच्यामुळे त्याला काही स्वाद नसतो. पण लसूणचा स्वाद, म्हणजे लसूण त्याच्यामध्ये जाळला ना तेलामध्ये, की त्याचा स्वाद खूप चांगला येतो त्या मिरचीला. अशा प्रकारे आपण आता ह्या मिरच्या शॅलो फ्राय करून घेणार आहोत. सर्व मिरच्या आपण छान अशा चारही बाजूने ब्राऊन करून घेणार आहोत. बघूया आपल्या मिरच्या किती वाफल्यात त्या. आपण आता ह्या जरा पलटी करून बघूया. मस्त ब्राऊन झालेले आहेत. अशाच पद्धतीने आपण सर्व बाजूने पण त्या मिरच्या छान अशा ब्राऊन करून घेणार आहोत. मिरच्यांचे शेपूट ठेवलेले आहेत पकडायच्यासाठी, त्याने व्यवस्थित पकडून असे छान बघा. आणि जो लसूण आपण फोडणीमध्ये टाकलेला आहे, त्याचा एक छान स्वाद येतोय, मस्त स्वाद येतोय त्याचा. आता आपण दुसऱ्या बाजूने पण छान वाफवून घेऊया. अशाच फिरवून फिरवून सर्व बाजूने छान त्यांना ब्राऊन करून घ्यायचे. आपल्या भरलेल्या मिरच्या छान फ्राय करून झालेल्या आहेत. आता मी गॅस बंद करते आणि आपण हे आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. कॅमेऱ्यावरती वाफ येते आहे, मी बंद करते कॅमेरा. ह्या सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतो. मी ह्या मिरच्या अशाच उचलून ठेवते, कारण की आता साधारण थंड झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण गार्निश करून घेऊया. आपल्या भरलेल्या मिरच्या तयार आहेत. त्याच्यामध्ये जे लसूण होतं, ते लसूणसुद्धा मी ह्याच्यावरती टाकते. थोडं छान दिसतं. त्याच्यावरती मी कोथिंबीरीने गार्निश करते. थोडंसं ओलं खोबरं आणि थोडा कढीपत्त्याची पानं टाकते, आजूबाजूला लावते. आपल्या भरलेल्या मिरच्या तयार आहेत. त्या मिरच्या आपण जेवणामध्ये किंवा चपाती बरोबर, भाकरी बरोबर मस्त खाऊ शकतो.